ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। कल्याणासोबत इतरांचे कल्याण म्हणजेच धम्माचा मध्यम वर्ग होय, बनते संघपाल। नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर 1 न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज 24। अखंड विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन बुद्धिमान व आदर्श व्यक्ती बनून खरा धम्माचा पाईक होतो। तसेच जीवनात दुःखमुक्त जीवन जगून उन्नती आणि प्रगती होते। धम्म म्हणजे एक महान विचार आहे। राग, द्वेष, मत्सर, अंधश्रद्धा, कर्मकांडातून बाहेर काढणारा धम्म आहे। प्रज्ञाशील करुणामधून बुद्धत्व प्राप्त करून मनुष्य ज्येष्ठ जीवन जगतो। स्वतःच्या कल्याणासोबत इतरांचे कल्याण म्हणजेच धम्माचा मध्यम वर्ग होय, असे आदरणीय बनते संघपाल यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन माणगाव येथील 1 एप्रिल 2025 रोजी धम्म प्रवचन या नियोजित कार्यक्रमात धम्म देसना देताना प्रबोधन केले। यावेळी बनते धम्मपाल समवेत म्यानमार मोंटेसरी येथील वेन बनते आनंद मित्रा भिक्खू परमानंद यांची उपस्थिती लाभली होती। बुद्ध धम्म आणि संघ यातील संदेश व धम्म सुखकर कसा आहे, धम्माचे आचरण करून सत्य मार्गावर चालतात तर संस्कार उत्तम घडून नवीन पिढी तयार होईल। समता, स्वातंत्र्य, बंधुता प्रेरणादायी ठरवून धम्मक्रांती व समाजक्रांती घडेल। मनोवादी लोक आपल्या धम्माचा रथ मागे खेचत आहेत, म्हणून धम्माचा रथ गतिमान करण्यासाठी धम्माची चळवळ जागृत ठेवली पाहिजे, अशी धम्माची विशेष माहिती देत बनते संघपाल यांनी उपस्थित उपासकांना धम्मदेसना दिली। यावेळी बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे, सरचिटणीस RD साळवी, शाखा क्रमांक 6 अध्यक्ष निलेश साळवी, सरचिटणीस अरविंद मोरे, चिटणीस प्रकाश मोरे, संदेश साळवी, सूर्यकांत कासे, रुपेश जाधव, विवेक जाधव, विनोद हाटे, दिलीप मोरे, चंद्रकांत घाडगे, विजय मोरे व महिला उपासिका उपासक बहुसंख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा संपादक उत्तम तांबे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।